गतवर्षीची सामाजिक बांधिलकीची परंपरा कायम राखत कारंजा लाड येथील आझाद हिंद मंडळाने 29 सप्टेंबर रोजी रात्री 9 वाजता सन्मान कर्तृत्वाचा, सन्मान स्त्री शक्तीचा हा विशेष सोहळा आयोजित केला होता। सदर सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष दत्तराज डहाके होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक शंकरलाल कश्यप, पवन रॉय, गंगाधर पिंजरकर, विलास कोरडे व रामलिंग आप्पा पेटकर उपस्थित होते। या कार्यक्रमात निस्वार्थी भावनेने रात्री अपरात्री अवेळी संकटात सापडलेल्यांना मदतीकरिता धावून येणाऱ्या कर्तृत्ववान समाजसेवकांचा सन्मान व सत्कार करण्यात आला। त्यामध्ये सर्पमित्र व अभ्यासक प्राध्यापक डॉक्टर राजा गोरे, सर्वधर्म आपत्कालीन प्रमुख श्याम सवाई, रक्तदान व नेत्रदान प्रभावीपणे राबविणारे प्रज्वल गुलालकरी, रुग्णसेवक रमेश देशमुख व गाडगेबाबा विचार मंचाचे अध्यक्ष संतोष धोंगडे यांचा शाल, श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला। नवरात्र उत्सवामध्ये अमरनाथ देखावा साकारण्याकरिता अति आवश्यक असलेला बर्फ शहरातील बर्फवाले रहीम भाऊ यांच्याकडे मंडळाने मागणी केली होती, परंतु उत्सव सुरू होण्याच्या अगोदरच रहीम भाई यांचे अकाली निधन झाले। परंतु वडिलांनी दिलेला शब्द पूर्ण करण्याकरिता त्यांचा मुलगा रेहान याने आपले दुःख बाजूला सारून देखाव्याकरिता बर्फ पुरविला। त्यामुळे मंडळाने त्याचे आभार मानले व त्याचा सुद्धा सत्कार करून सामाजिक सलोखा जपण्याचा संदेश दिला। तसेच सामाजिक दायित्वाच्या भावनेतून अकस्मात वडिलांचे छत्र हरविलेल्या गौरी गुल्हाने हिच्या उज्ज्वल भविष्याची तरतूद म्हणून 65,000 रुपये तिच्या नावे बँकेत गुंतवून सदरचे प्रमाणपत्र तिला मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले। या कार्यक्रमास परिसरातील महिला व पुरुष बहुसंख्येने उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता मंडळाच्या पदाधिकारी व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले। या परिसरात केला। आज आझाद हिंद व्यायामशाळेच्या 67 साली स्थापना झाली। मला आता सरांच्या मनोगतातून समजलं। या दुर्गा उत्सवाची स्थापना जवळपास मी या पोरांसाठी घेतो 70 पासून, मला 67 पासून पिंजरकरांच्या घराच्या समोरच तिथं राहायची। त्या काळात कार्नोजींमध्ये आणि तिथे रामलीला वगैरे असे उत्सव व्हायचे। या संस्थेच्या उभारणीत स्वर्गीय श्रीराम सेठराय, सुभाष दादा, अर्जुन भाऊ रोडे आणि किशोर भाऊचे वडील इंगळे काका होते। त्या काळात 2-4 व्यायामशाळा कारंजात होत्या, त्यातली एक नावाजलेली व्यायामशाळा म्हणून ही आझाद हिंद होती। आणि आज त्याचा प्रवास 2025 पर्यंत येत असताना एक नवीन पोरांनी नवीन उपक्रम आज, आणि त्यात ज्या लोकांनी या गावात आपल्या सर्वांसाठी रात्री दिवस न पाहता आपल्या सर्वांच्या सेवेत इतका काळ, म्हणजे सरांना आज 35 वर्ष झाले। संतोष भाऊ आमचा घोंगडे एका इस्त्रीचं दुकान चालवत असताना अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, कारंजा लाड। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।